तर फ्रेंड्स, आता पोहोचलो आहोत आम्ही क्लब महिंद्रा साज मध्ये आणि तिकडे आहे आमचा रिसॉर्ट. तर आता ते बॅग वगैरे घेऊन गेले आणि आता आम्ही इकडे तर गाडी पार्क करायला जातोय. त्याचं वर असं चढतीवर आहे. तर ह्या अशा पद्धतीने एंट्रन्स आहे. इथे ॲस्ट्रोलॉजीचं आहे. इकडे रिसेप्शन आहे. रेस्टॉरंट आहे. ब्रेकफास्ट लंच डिनर आपला खाली त्याच्यावरती स्पा आहे, जिम आहे. इथून आतमध्ये गेला की समोरच पूल आणि बार आहे. अरे हा यश इथे कसा आला? आम्ही तर त्याला आणला नाही. कुठे मागे मागेच येतो. हे सगळं असं हॉटेल आहे. खूप सुंदर आहे बाय द वे. आणि छोटे बेबीसाठी आहे, पण आमच्याकडे छोटे बेबी नाही आहे अजून. आणि असं जुन्या जमानावाला फील दिला आहे त्यांनी. सुंदर ॲक्च्युली. हा आहे आमचा 303 रूम. हॅलो फ्रेंड्स, फायनली आम्ही पोहोचलो आणि हा आहे आमचा हॉटेलमधला रूम 303. आता मी तुम्हाला दरवेळेप्रमाणे ही आपलं एक परंपरा आहे, ते मी तुम्हाला रूम टूर देते. या, हे आहे माझी रूमची सुरुवात. बेडरूम खूप सारं सुंदर असा एस्थेटिक फील देणारा आहे. मस्त आहे. आणि हा छोटासा ओटा आणि इथे या साईडला सगळं किचन कॉफी बनवू शकतो. तिथे टी मेकर आहे. इथे ऑफकोर्स बसायचं आहे. आणि सोफा म्हणतात त्याला. तेच ते लोक माझे ऑडियन्स हुशार आहेत. हा आहे व्ह्यू महाबळेश्वरचा. आणि इकडे आहे तर फ्रेंड्स, हे आहे या हॉटेलचं हॅपी हब. इकडे हे असं छान बसायला केलं आहे. ॲक्च्युली हे रूम यांचं रूम आहे, त्यांचं आहे ते. आणि इकडे असा हा झोपाळा छानसा. आणि दाखवतो अजून तुम्हाला काय काय. तर इकडे खूप असं छान ग्रीन केलं आहे त्यांनी. मला वाटतं ना इथे यांच्याकडे ॲडव्हेंचर पण आहे. मी ऑनलाईन बघितलं होतं. तर इकडे जयपूर सिल्कचे कपडे वपडे आहेत. पावसातून तुम्हाला दाखवायला आली आहे. आणि इकडे हे सगळं आहे गेम्स लहान मुलांसाठीचे, जे की आमच्याकडे नाही आहेत. तरी तुम्हाला जर यायचं असेल तर मी दाखवून देते. सगळं आहे. तर आता आम्हालाही माहीत नाही आहे कुठे काय आहे, पण आम्ही जातोय तिथे काहीतरी निघतंच आहे. सो मग आम्ही तुम्हाला दाखवतो कुठे कुठे काय आहे ते. इकडे असं केलेलं आहे लायटिंग रात्री लागणार इथे.
आणि इथे पण काहीतरी आहे, जुन्या जमान्यासारखं दिसतंय मला तरी काहीतरी. लाइटिंग मधून खाली मला वाटतंय ना हे रात्रीचं खूप छान दिसेल. आणि त्या साईडला पूर्ण तिकडे हे आहे दरी. तर इथे आम्ही जातोय तुम्हाला दाखवायला आता. चिम 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 चिम. ही आहे यांची जिम, ज्याचा आणि आमचा दूरपर्यंत काही संबंध नाही आहे. तर फ्रेंड्स, आता आपण जातोय आमच्या दोघांच्या सगळ्यात आवडत्या गोष्टीकडे. पण आता इथे खूप जास्त पाऊस आहे, कोणाचीच इच्छा नाही होणार जायची. सो इथे आहे कॅफे वॅफे आणि इथे आहे स्विमिंग पूल. हॅलो दिशा. हॅलो सोनू. काय करता? मी तुमच्या आणि माझ्यासाठी स्ट्रॉंग वाला कॉफी बनवते, कारण इथे वातावरण खूप थंड आहे. हो. तर फ्रेंड्स, आता आम्ही रूमच्या बाहेर निघालो आणि बघतो तर काय सगळीकडे असं धुक्क आहे. मला असं 2 मिनिटासाठी बाहेरून वाटलं. मी सोनूला विचारते कोणी काही जळवलं. सोनू विचारता तुम्ही बघितलंय का कधी धुक्क? खूप छान आहे. सोनू, जायचंय तुम्हाला स्विमिंग मध्ये? इथे इतकं हे सगळं दिसतंय ना, इथे सगळं हे ग्रीन आहे, पण ते दिसतच नाहीये आता. इतकं इथे असं फॉग आहे. तर या माणसाला जायचं होतं इथे स्विमिंग करायला. आता इतकी थंडी आहे तर बसले इथेच, आणि मी तर नाहीच जाऊ शकत, खूप थंडी आहे जास्त. ते टायर आहेत तिथं. आता तर मला समोर कोण आहे ते पण नाही दिसत आहे. तिकडे ते बाबा आहेत ना, तिकडे खाली जायचा रस्ता आहे, ते पायऱ्याच नाही दिसत आहे. इतका फॉग आहे, बापरे. सोनू दिसतोय का? थोडा दिसतोय. तर हॅलो फ्रेंड्स, तिकडे प्रोग्राम ऑलरेडी सुरू झालेले आहेत. आम्हाला जायला उशीर झाला थोडासा, नाही खूप जास्त, कारण आम्ही जेवायला गेलो होतो. सोनू पण आहे, आम्ही इथे झुला खेळतोय लहान मुलांसारखं. तर गायजांनो, तो मोरे म्हणतो. तर गायजांनो, आम्हाला इथे खूप थंडी वाजते आणि म्हणून मग आम्ही पितोय मंचाव गरम सूप. तर फ्रेंड्स, आता आम्ही निघालो आहोत महाबळेश्वर मंदिरात जायला, आणि मग त्यानंतर आम्ही सगळे स्पॉट्स करणार आहे, कारण मग आज दिवसाची सुरुवातच आम्ही शिवजींचा पाया पडून करणार आहे. सोनू,
निघालोय आम्ही आता महाबळेश्वर मंदिराकडे जायला आणि बघू शकता तुम्ही किती छान असं जंगलात आल्यासारखं वाटतंय. छान आहेत. तर आलोय आता आम्ही श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्ट आपले सहर्ष स्वागत करीत आहे. झालंय आमचं दर्शन वगैरे आणि हा आहे मंदिराचा मागचा साईड. तर मला दिसला इथे बासुंदी चहा आणि मग माझं मोहने आवरवला. तर आता मी सोनूला घेऊन जाते. कुठे गेली सोनू? कुठे? बासुंदी चहा प्यायला. तर मंदिराचा पाया पडून झाल्यानंतर तशी सकाळी गर्दी नव्हती म्हणून पटकन झालं. तर त्यानंतर आता आम्ही आलो इथे ओल्ड महाबळेश्वरमध्ये. ओल्ड महाबळेश्वर नाही, ओल्ड महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये. तर फ्रेंड्स आता आम्ही आलो आहोत ओल्ड महाबळेश्वर. मी ओल्ड फुकेट टाऊन म्हणणार होते. ओल्ड महाबळेश्वरला मार्केटमध्ये ओल्ड महाबळेश्वर मार्केट. आणि तिकडे आता आम्ही थांबलो. इकडे मला म्हणजे महाबळेश्वरला आला तुम्ही जास्त स्ट्रॉबेरी विथ क्रीम खाऊन शकाल तितकं खाऊन घ्या, कारण बाहेर इतकं छान नाही मिळत. पण मी तर नाही खाल्लं. आलो आहे आता खायला. तर फ्रेंड्स आमचं ओल्ड महाबळेश्वर मार्केट फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय रूमवर, कारण आम्हाला रूम चेंज करायचा होता. म्हणजे आम्हाला दुसरा रूम पाहिजे होता. सो आम्हाला त्या रूममध्ये माझा बोर झाला, तर दुसरा रूम पाहिजे होता. सो आता जातो पटपट रूम चेंज करतो आणि कपडे वपडे चेंज करून परत आपल्या पुढच्या प्रवासाला जातो.